निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. श्री स्वामी. हा बोला. अनुभव शेअर करायचा होता ताई. सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी शेवगाव तालुक्यातून बोलते. शेवगाव नगर जिल्ह्यात शेवगाव तालुका आहे. अच्छा अच्छा अच्छा. नाव सांगू शकता का? नाही ताई, नाव नाही सांगत. बरं बरं. काय अनुभवला ताई? ताई मला आहे ना 6 वर्षाचा मुलगा आहे आणि माझ्या मिस्टरांनी काय केलं, तो 2 वर्षाचा असताना हा एक मुलगी घेऊन पळून गेले ते, म्हणजे घरून मला मारहाण केली, आई वडिलांस तिकडे पाठवलं. अरे आणि ते गेले. ते म्हणले की मला हे लागतच नाही. त्यांच्या वडिलाला म्हणले हिला घरात ठेवा, हा. नाहीतर मग मी राहत नाही. अरे बापरे, काय हा भांडण झालं होतं? म्हणजे सासूचं आणि माझं झालं होतं थोडं. अच्छा पण त्यांना आहे ना आधीपासून सवय होती की ते माझ्या बाजूने कधीच बोलत नव्हते. अच्छा अच्छा. म्हणजे आईच्या बाजूनेच बोलायचे. चूक असली तरी म्हणायचे नाही, आईची चूकच नाही, सगळ्या चुका तुझ्याच आहेत. अगो बाई. आणि हा मुलगी पण होती का तुम्हाला? नाही, मला मुलगा आहे 6 वर्षाचा, आता झालाय. तो आमचे भांडणं झाले त्यावेळेस 2 वर्षाचा होता. अरे बापरे. हा हा. आणि ते काय म्हणले की मला ही लागतच नाही, यांनी ह्या घरात राहायचं नाही, नाहीतर मग तिला इथंच ठेवा, मी राहत नाही. मग त्यांचे वडील म्हणले, माझ्या वडिलांना बोलून घेतलं. ते म्हणले हिला घेऊन जा तुम्ही, याचा राग थोडा शांत होतोय, 10-15 दिवस सांभाळा. हा 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 हा. हा म्हणून मग मी माहेरी गेले. आणि हा. असं करता करता 2-3 महिने झाले. हा. मग वडील म्हणले मी तिला आणून घालतो. हा. तर ते सासरे म्हणायचे नाही, मी तिला घ्यायला येईन, पण तिला आणायचं नाव काढलं ह्यो म्हणतो मी इथं राहणार नाही. अगो बाई. मग ते म्हणले मग काय करायचं आता? तर हा ते म्हणले काही होत नाही, राहू द्या तुम्ही. आणि म्हणजे हो द्या याच्या मनाने, पण असं नाही का म्हणतात ना, ह्यो पण थोडा आदळतोय, राहू द्या तिकडे तिला. हा हा हा. म्हणून असं करून करून त्यांनी मला सांभाळलं. 3 वर्ष ठेवलं. अरे बापरे. आणि तिकडे आहे ना माझं माहेर, तुम्हाला भगवानगड माहितीये का? भगवानगड माहिती आहे. हो पाथर्डी हो तालुक्यात. हो हो हो, हो. तिथं काठेवाडी गावे जवळ तिथलं माझं माहेर आहे. हा. आणि तिथं स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर पण आहे. बर. पण असं कधीच माहित नव्हतं की म्हणजे यांची एवढी सेवा काही असतंय, म्हणजे असं काहीच नाही. फक्त काय आम्ही शाळेत जायचो ना, लांबूनच हात जोडायचो, शाळेत जायचो. बरं बरं. हा हा. म्हणजे असं एवढं काही माहितच नव्हतं. आणि मग मी 3 वर्ष तिकडे थांबले. आणि आता बापरे. गेल्या वर्षी प्रकट दिनाच्या आधी, म्हणजे हं. आता 1 वर्ष होत आलंय मी सेवा करते, 10-11 महिने झाले. हा हा. आणि ते मी गेले गुरुवारी, चतुर्थी होती म्हणून मी तिथं स्वामी समर्थाच्या मंदिरात गणपतीची मूर्ती आहे म्हणून मी पाया पडायला गेले दर्शन घ्यायला. हा हा. आणि मग तिथं गेल्यावर परत मनात असं काहीच नव्हतं, पण मनानेच मनात आलं की आज गुरुवार पण घडला आणि चतुर्थी होती. हा म्हणजे हा 2 उपवास झाले. आणि मी काय केलं, मनानेच माळ घेतली. तिथं माळ होती, जपमाळ. हा. आणि श्री स्वामी समर्थ आपलं जप केला एक माळ. हा. आणि रात्री घरी आले. 3 वर्षात मी कधीच बोलले नाही त्यांच्यासोबत. हा. पण रात्री आले आणि बाळ झोपलं, म्हणजे त्याला झोपी लावलं 9-9:30ला. हा. 10 वाजता म्हणलं मी आज फोन करून बघते उचलीत का, कारण ते फोन उचलीत नसायचे ना. हो हो बरोबर. म्हणून मग पण मी फक्त एक माळ जप केला ना, त्यावेळेस माझ्या डोळ्यातून फक्त पाणी गळायचं. म्हणजे मी रडत नव्हते, पण आपोआप पाणी गळायचं. आई ग. हा हा. तिथं मंदिरात बसूनच केला. हा. आणि मग फोन केला तर त्यांनी फोन लगेच उचलला. ते अरे बापरे. 12:15 वाजले. हो ताई, हा. 12:15 वाजले तरी पण बोलत राहिले. आणि ते ना मी 3 वर्ष तिकडे राहिले. ते एक पोरगी घेऊन म्हणजे थोडे दिवस बाहेर पण गेलं. फक्त मी नकोय त्यांना. ते म्हणायचे जाणू नका तुम्ही. हा हा. आणि त्यांनी काय केलं मग, फोनवर म्हणजे चांगले बोलले ते. 12:15 वाजेपर्यंत बोलले. 10ला फोन केला, हा. 12-12:30 होत आले. मी म्हणलं आता लय वेळ म्हणजे उशीर झालाय, तुम्ही सकाळी फोन करा. ते यश नाव आहे बाळाचं. म्हणलं यश उठला तुम्ही फोन करा, ते बोलन तुम्हाला. हा हा हा. तर ते म्हणले हा करतो मी सकाळी फोन.
हा. त्यांनी 3 दिवस सलग फोन करीत राहिले, म्हणजे फोन अरे वा. करायचे. मग मी म्हणलं आम्हाला म्हणजे तुम्ही आम्हाला घ्यायला नाही तर मग आम्हाला पाठवा, म्हणजे मामा सासरे. हा हा हा. तर ते म्हणले आताच नको घाई करू, मी येईन तुला न्यायला. हा. मग म्हणजे असं मला बरं वाटलं नाही का, 3 वर्षातून बरोबर. समजा हे दिवस आला, किती चांगला आनंद झाला किती ना. बरं वाटतं. हो हो. हो लई, नाही तर मी अशी सारखी रडायचे, म्हणजे वाटायचं काय उपयोगच काय झाला आपल्या जीवनात, असं नाही का. बरोबर आहे. हो हो हो. हो. आणि मग नंतर मी युट्यूबला सर्च केलं, म्हणजे हे 2-3 दिवस गेले ना, म्हणजे मग हेच आनंदात राहिले मी. मला वाटलं आता हे झाले ते असं बोलायला लागले नाही का. हो हो हो. आणि मग मी युट्यूबला आपलं हे तारक मंत्र, आपले हे अनुभव हे असं वाचायला लागले, नंतर ऐकायला लागले. हा. आणि मग मी गुरुवारचा उपवास मग त्या गुरुवारपासून चालू केला, म्हणजे उपवास करायचे. हा. पण त्यांनी काय केलं, 3 दिवस बोलले आणि चौथ्या दिवशी ते लगेच नंबर माझा ब्लॉक करून टाकला, अगं फोनही. बाई. आणि काहीच नाही. मग मी मंदिरात जायचे, आपले येड्या माणसासारखे माळ घ्यायचे, जप करायचे. मला सगळे म्हणायचे तू येडी झाली, तू येडी झाली, हा. तुझ्या डोक्यात बदल झाला. पण मी म्हणायचे नाही. आणि म्हणजे मला फक्त ओढ लागली की मी फक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणार, बाकी मला काहीच कळत नाही, नाही का. हा हा. आणि मी अशी सेवा करायला लागले. मग मी काय केलं, पाथर्डीला, म्हणजे पाथर्डी भेटतं ना स्वामी आपलं केंद्र आहे तिथं, मग केंद्रात आपलं जपमाळ फोटो हा. आणि स्वामी चरित्र सारामृत, मग मी ते घेऊन गेले घरी. आणि मी सारखी सेवा करायची. पण मी ते मग याला पाहिलं आपल्या युट्यूबला की 41 दिवसात 108 पारायण केले मी स्वामी चरित्र सारामृताचे. बापरे. मी हा. हा मी दिवसात 3-3 पारायण करायचे. म्हणजे हा. आता मला वाचायला आधी 1.5 तास लागायचा, हा. 4-5 दिवस, आणि नंतर 1 तासात एक पारायण व्हायचं. हा हा. हा म्हणजे एक पाठ व्हायचा. मी असं करायला लागले. मग माझे 72 पारायण झाले, आणि त्याच्यात आजोबा वारले. अरे म्हणजे अरे. घरातच असं झालं. हा. मग ते तिथून पुढे राहून गेलं. हा. आणि आजोबा वारले आणि लगेच समजा त्यांच्या 10व्याच्या वेळेस मी माझ्या सासऱ्याला फोन केला. त्यांना म्हणलं आमचे बाबा वारले. ते हा. म्हणले काय येडी आहेत, मला तू आधी नाही सांगितलंस. हा. म्हणलं तुम्ही कोणी फोनच उचलत नाहीत, मग तुम्हाला कसं सांगायचं, तुम्ही आज घेतला मा फोन, नाही हा. का. हा. हा तर मग ते त्यावेळेस आले आणि ते म्हणले हे बघ तू टेन्शन घेऊ नको, हा. ते नका का तुला सांभाळे ना, पण मी मी आहे म्हणले, तुला तुला काय करायचं त्याचं, मी तुला सांभाळतो, पोराला सांभाळतो, तुला बाकी काय पाहिजे, हा. काय लागन ते मी करतो तुमचं. तो येडा झालाय, मग त्याच्या मागे तुला व्हायचं का, असं तसं बोलले. ते 2-3 तास थांबले आमच्यापाशी. हा हा. हा आणि मग पण मी काय करायचे, माझी सेवा पहिले दिवसापासून पारायणाला सुरुवात केली ना, जो दिवा लावायचे ना त्याच्यात लगेच चंद्रकोर, असे हा. फुलं वेगळे वेगळे सगळे आकार बनायला लागले. मग मी म्हणायचे आता हे नवीनच काय, नाही का काही अपशकुन घडतो काय. अरे बापरे. हा. असं मनालाच वाईट वाटायचं. मी मनात अशी रडायची, पारायण चालू असताना मी रडायचे, देवा हे असं काय दाखवता तुम्ही मला, हम्म. नाही का. आणि मी ते बाळ जवळ आलं की मी त्याला म्हणायचे तू बाहेर जाय, तू बाहेर जा, कारण मी रडले का तो रडायचा. बरोबर आहे. हा आणि मग ते म्हणले आता तू 8-10 दिवस थांब, म्हणजे आजोबा वारले होते ना म्हणून, आणि मी तुला घ्यायला येतो. हा. मग त्यांनी मला आणलं. आता आमचं गाव घोटण आहे, पैठण नाही का, नाथसागर पैठण. हो हो हो. हो पैठणच्या अलीकड घोटण गाव आहे आमचं, आणि शाहूगाव आता जवळ आहे, 8 किलोमीटर अंतर आहे. हा. तर आधीच होत की मुलं शाळेत टाकायसाठी, म्हणजे घरी जाऊबाईला पण 2 मुली आहे. हम्म. हॅलो हॅलो. हो म्हणजे शाळेत जाते निथं म्हणून. हा हा. तर मग त्यांनी ते रूम पाहिली, मी तिकडच होते आई वडिलाच तिकडं रूम पाहिली. मग हा. सगळं आपले भांडे ते सगळे घरचे घेऊन आले. हा. आणि मला म्हणले तू काय करते, येऊ नाही येऊ पण तू इथं थांब, मी हाय तुला काय करायचं बाकीचं, नाही का. अरे वा. हा हा. पण ते ना आधी 3 वर्ष म्हणायचे, तेच नाही म्हणत, आणि मग आम्ही तरी तुला काय करायचं, नाही का. हा. म्हणजे ते तुला येऊ देत नाही, आणि मग मी तरी काय करायचं तुला, मी कसं सांभाळायचं, लोक नाव ठेवते तर. हा हा. आणि मग मी इथं शावगाव मध्ये मग आता म्हणजे अनुभव काय, की हे पण मला बोलत नव्हते, पण यांना म्हणजे देवाने एवढी बुद्धी दिली की ते म्हणले तुला त्याचं काय करायचं, मी आहे ना तुला.
हा 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 म्हणजे नाही का समजा तिथं आई वडिलाचं तिथं राहणं असं मला वाटायचं जीवनच नको आता, काय जगून बरोबर आहे, उपयोग आहे बरोबर नाही आहे. का. हो हो हो. सगळे म्हणायचे वाटोळं झालं, काय म्हणजे काय एवढ्या कमी वयात काय भोगीती ही नाही का, आई ग. असं बोलले का मला जास्त वाईट वाटायचं. बरोबर. असं मी रडायचे, मी बाहेर कोणी बोलायला लागलं की मी आत जाऊन बसायचे घरात आणि रडायचे. अरे वाटायचं काय किती अवघड झालं नाही का, मी पार हं. मरायचा प्रयत्न केलता की अरे बापरे. मरायचं जगायचंच नको आता. हा हा पण आपोआप समजा मी ते स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात ते चतुर्थीच्या दिवशी त्या निमित्तानं गेले आणि हं. मला मनानेच जप केला, माळ घेतली, असं केलं. मग ते तेव्हापासून समजा इकडं सासरे हे पण नीट बोलत नव्हते, पण त्यांच्यात ते एकदम बदल झाला की ते म्हणले मी घरचे सगळे सोडून देईन पण तुला आणि पोराला मी सांभाळतो. ओ. हो. आणि आज आहे ना, आज म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला मी राहते त्यांच्यापासून लांबच आहे, शावगाव मध्ये म्हणजे 8 किलोमीटर अंतर आहे. हा. पण ते रोज येऊन जाऊन करतात आपलं, काय लागन ते आणून देतात, फोन केला की येतात. अरे पण वा. ते ना मी इथं आणलंय, मग इथं पण केंद्र आहे शावगाव मध्ये, मी गुरुवारी जात असते. हा. आणि फोटो जपमाळ आपलं स्वामी चरित्र, तर ते आले का आधी दर्शन घेते, तर ते म्हणते तर तुला स्वामी समर्थ महाराजांनीच मला बुद्धी दिली की हे वाईट घडतंय, हे तू लक्ष दे याच्याकडं. अरे वा. हा. तर म्हणलं पण आता सगळं झालंय म्हणलं, पण आता ते यायला पाहिजे ना म्हणलं आमच्याकडं हा नाही हा. का. समजा एक अपेक्षा आहे ना माझी की एवढ्या कमी वयात असं भोगायला वाईट वाटतंय ना. बरोबर. हा हा. हो. फक्त आता मला काय म्हणायचं, सगळं भेटतंय पण ते यायला पाहिजे ना नाही का. येतील येतील ताई, ते पण हा. येतील ते. आणि बाकी आता सगळं भेटतंय, सगळं आणून देतात, म्हणजे घरात ते म्हणतात तुला लई टेन्शन आहे ना, तू काय कर फक्त पोरग सांभाळ चांगलं, धुण्या भांड्याला बाई लाव, असं नाही का, अरे एवढं बापरे. पुढं पुढं करते. पण ते येत नाही म्हणून मला जास्त टेन्शन येत नाही की मी स्वामी समर्थ महाराजांना म्हणलं मी परत आता 108 पारायण करीन 41 दिवसात. आता सुरुवात म्हणजे अजून नाही केली, कारण आडच येत चाललंय, असं काही ना काही अडचणी येतात. नाही नाही, लवकर सुरू करा ते. हा हा. हा. आणि समजा मी आहे ना रडत रडत दिवस काढत होते, मग त्यापेक्षा समजा चांगले दिवस आले की मी ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली म्हणून असा अनुभव दिला की देवानी खरंय की खरंय. ते नाही करत पण सासरे करतात सगळं नाही का. अरे वा वा. हा हा. हा. मग मला इथं पण मी केंद्रात गेलते ना, तर ते काय म्हणले जे मेन माणूस आहे ते समजा देवानी बुद्धी दिली की बाबा हे तू सांभाळ यांना. हा हा हा. हा. खरंय खरंय. ते मग ते काय म्हणले मी आहे ना, मग तुला बाकीचं काय करायचं, पण ताई मला फक्त मी आज अनुभव यासाठी शेअर करते की ते प्रत्येक वेळेस बोलताना मला असं वाटतं की ते नाही येत, जे मामा होते ना पहिले सासरे ते नाही येत. अच्छा. हा हा. हा. म्हणजे एवढा बदल झालाय त्यांच्यात की बाळाशिवाय बोलतच नाही हो. नाही तर मला म्हणायचे तुला काय करायचं आम्ही, तो अरे नाही वा. तुला बघत, आम्ही काय करायचं तुला. ओ. हो ताई. पण ते आता आहे ना, मी दिवसभर समजा ते जर आमच्यापासून गेले ना, एक का अर्धा तास झाला की फोन करतेत. अरे बाळा वा. टेन्शन घेऊ नको, बाळा मी हाई, असंच बोलते अरे ताई वा ते वा सारखे. वा वा. तुम्ही हो पण ताई. एकदम चांगलंच वागायचं त्यांच्याशी. हो ताई. मी आहे ना म्हणजे आता ते म्हणजे त्यांना पण अपेक्षा आहेच ना, मी हिचं एवढं करतो मग आता हिने मला सांभाळायला पाहिजे म्हातारपणी नाही का. हो करायचं ताई. आपण हो ताई. मनापासून नीट हो. करायचं. हो. पण माझी एवढी इच्छा आहे की ताई समजा त्यांनी यायला पाहिजे. आता येतील येतील येतील. आता समजा मी करते, माझा पूर्ण विश्वास आहे की हे होणार, कारण मी एवढं मला काहीच राहिलं नव्हतं, म्हणजे वाटत होतं जीवनच हो. नको, त्याच्यातून चांगलं झालंय नाही का. खरंय 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 ताई. हा. याची तुम्हाला जाणीव आहे याचं मला खूप बरं वाटतं. हो ताई. हो. तेच मग मला म्हणजे असं वाटत होतं तिकडं की आपण न जगलेलं बरं, पण त्यापेक्षा मला स्वामी समर्थ महाराजांनी एवढं चांगलं केलंय, हा. मी आहे याच्यात समाधानी आहे. पण एक अपेक्षा आहे की त्यांनी पण यावं ना नाही का. येतील येतील ताई. मी शेअर हो. करते ताई. हो ताई. हो. अनुभव शेअर करा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री तुला स्वामी कसा समर्थ. वाटला हो. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.